क्रिसमस तर झाला, पण माझा अजून एक पेपर बाकी होता. त्यासाठी मला परत जालन्याला जावं लागणार होतं. पण त्यात पण आम्ही वन डे रिटर्नच येणार होतो आणि एवढी धावपळ होती की विचारायलाच नको. आणि हे सगळं करत असताना माझं ऑफिस नेहमी चालूच असतं, कारण मला सुट्टी फार कमी भेटते. मग फायनली आम्ही 11 वाजता जालन्यामध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे माझं फेवरेट नाश्ता केला, ते म्हणजे पोहे. मला खूप आवडतात पोहे. मला डिनरला जरी पोहे दिले तरी मी खाईन. मग पेपर पण संपला. जाताना हे जालन्यामध्ये मोतीबागच्या इथे यांची चौपाटी आहे फेमस खूप तिथली. मग तिथे आम्ही भेळ आणि एक पुलाव खाल्ला, तिथलं खूप फेमस आहे. म्हणलं आता जाणार आहे तर परत लवकर येणार नाही, म्हटलं खाऊन जावं. मग जाता जाता परत संध्याकाळी आम्हाला भूक लागली. मग एका नगरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो. पण जे इन्स्टंट रिग्रेट असतं ना, ते आम्हाला तिथे झालं. कारण काय झालं आम्ही तुम्हाला सांगतो. तिथे मी मागवलं हे मशरूम स्टार्टर, जे की पूर्ण करपलेलं होतं. असं वाटत होतं की मी कोळसा खाते आणि एवढं घाण लागत होतं की विचारायला नको. मग जाता जाता परत आम्ही सुप्यामध्ये आलो. मग सुप्यामध्ये खूप जास्त तिथे फेमस बेकरीज वगैरे असतात. मग आम्ही तिथे एका बेकरीमध्ये थांबलो. मग बेकरीचे पदार्थ बघून आम्ही दोघं पण हँग की एवढे पदार्थ विकायला असतात तिथे. आणि त्यांचं म्हणणं होतं की ते गव्हाचे पदार्थ विकतात. सो म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात. आम्ही तिथून खारी घेतली आणि हे बिस्किट घेतले. म्हणलं मग ते घेऊन आम्ही जायला निघालो. पण जाता जाता त्यांनी आम्हाला हे 4-5 बिस्किट पण कॉम्प्लिमेंटरी दिले. आणि कोण कोण मग सुप्याचं आहे, कोणाकोणाला ही बेकरी माहिती आहे, नक्की सांगा आम्हाला.